स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण कारागृह विभाग पद भरतीचा पहिल्या शिफ्टचा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते, कोणत्या विषयावरती, कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आपल्याकडे भरपूर प्रश्न इथे उपलब्ध झालेले आहेत। यामध्ये सामान्य ज्ञानचा जरी विचार केला तर बहुतेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत। तर प्रत्येक विषयानुसार आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण विचार करणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा जो पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे 21 मार्च 2024 रोजी कारागृह विभाग पद भरतीचा त्याविषयी आपण बोलत आहोत। तर यामध्ये पहिला विषय आपण मराठीवरती विचार करूया। तर यामध्ये कोणकोणत्या विषयावरती, कोणत्या टॉपिकवरती कोणते प्रश्न आले होते ते आपण बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न जर म्हटलं तर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे। खालील गटातील भिन्न शब्द ओळखा या टाइपचा प्रश्न आला होता आणि 4 शब्द होते। इथं पातक दिलंय, मित्र दिलंय, पत्र आणि पत्रक यापैकी आपल्याला भिन्न शब्द ओळखायचा होता। यावरती मराठीवरती पहिला प्रश्न आलेला आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आपल्याला पूर्ण प्रश्न भेटलेला नाहीये, परंतु टॉपिक भेटलेला आहे की काळावरती 2 प्रश्न आले होते। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं। पुढे जर विचार केला तर समास। ठीक आहे, समास ओळखायला आपल्याला इथं शब्द दिला होता आणि त्या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा होता। तर शब्द काय होता? ईश्वर निर्मित। ठीक आहे, ईश्वर निर्मित या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा होता। इथपर्यंत तुम्हाला समजून आलं। चला पुढे आपल्याला सकर्मक क्रियापद असणारे वाक्य ओळखायला सांगितलं होतं। 4 वाक्य दिले होते, त्यापैकी सकर्मक क्रियापद असलेले जे वाक्य ते योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं होतं। पुढे बघा, समानार्थी शब्द। ठीक आहे, समानार्थी शब्द आपल्याला विचारला होता आणि शब्द आपल्याला कोणता होता? चौकशी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा होता। पुढे अजून विचार केला तर अजून एक समानार्थीवरती शब्द विचारला गेला होता। शब्द दिला होता विश्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। ठीक आहे, या टाइपचा अजून एक प्रश्न होता। पुढे जर विचार केला तर अपनवती अलंकारावरती इथं प्रश्न आला होता, यावरती प्रश्न आलेला आहे। पुढे जर म्हटलं तर शुद्ध शब्द ओळखा या टाइपचा एक प्रश्न होता आणि आपल्याला अशा प्रकारचे 3-4 शब्द दिसत असेल जे की तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे। तर यापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा होता, या टाइपचा एक प्रश्न आलेला होता। इथपर्यंत तुम्हाला समजून आलं। पुढे बघा, 9 नंबरचा जर म्हटलं तर वाक्य प्रचारावरती प्रश्न आला होता। 10 नंबरचा जर म्हटलं तर 2 किंवा अधिक पदे परस्परांमध्ये, ठीक आहे, परस्पर संबंधांमध्ये एकत्रित करण्याला काय म्हणतात? टिंब म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न होता। म्हणजे पूर्ण जर म्हटलं तर आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे आणि त्याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं होतं। पुन्हा एकदा वाचून दाखवतोय। 2 किंवा अधिक पदे परस्पर संबंधाने एकत्रित करण्याला टिंब म्हणतात। तर त्याचा आपल्याला काय योग्य आपल्याला पर्याय होता? गाळलेली जागा भरायचं होतं, या टाइपचा इथं प्रश्न विचारला गेलाय। पुढे म्हणीचा अर्थ विचारला होता, म्हणीवरती प्रश्न आला होता। प्रयोगावरती 3 प्रश्न होते। त्यानंतर विधेय विस्तार ओळखा यावरती प्रश्न होता। शब्दाची जात ओळखा। ठीक आहे, हळूची। आता हळूची म्हणजे एक शब्द दिलेला होता, हळूची। ठीक आहे, हळूची अशा प्रकारचं म्हणजे एक वाक्य दिलं होतं, त्याच्या खाली अंडरलाईन केलेली होती आणि त्यातील अंडरलाईन केलेला शब्द काय होता? हळूची। ठीक आहे, तर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची होती, या टाइपचा प्रश्न होता। खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचनी रूप वेगळे आहे? अशा प्रकारचा प्रश्न आणि नद्या शब्द दिलेला आहे। ठीक आहे, या टाइपचा प्रश्न होता। पुढे जर म्हटलं तर विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे प्रकार दिले होते वाक्याचे आणि त्यावरती आपल्याला प्रश्न होता आणि 5 उत्तरावरती प्रश्न होते। ठीक आहे, अशा प्रकारचे मराठीचे एकूण 25 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते पहिल्या शिफ्टला, या टाइपचं मराठीचं स्वरूप होतं। आता मित्रांनो, पुढे आपण बाकीच्या विषयांवरती चर्चा करणार आहोत। कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते, कोणते प्रश्न आले होते, सामान्य ज्ञानवरती आपण विचार करणार आहोत। परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे। ठीक आहे, आता पोलीस भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाची काही पुस्तकं मी तुम्हाला सांगत आहे, जे की पोलीस भरती 2024 साठी तुम्ही नक्कीच हे पुस्तकं वापरू शकता। अतिशय महत्त्वाची पुस्तकं असणार आहे। तर त्यातील जे आपलं पहिलं पुस्तक असणार आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। हे पुस्तक जर म्हटलं तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी बेस्ट पुस्तक असणार आहे। जुन्या प्रश्नपत्रिकेपासून तर नवीन प्रश्नपत्रिकेपर्यंत सर्व काही तुम्हाला एकत्रित संघटित आपल्याला प्रश्नपत्रिकेचा संच या पुस्तकामध्ये दिलेला आहे। एकूण 411 प्रश्नपत्रिकेचा संच या पुस्तकामध्ये दिलेला आहे। प्रॅक्टिससाठी या व्यतिरिक्त बेस्ट पुस्तक तुमच्यासाठी नसणार आहे। 2024 चं लेटेस्ट आपल्याला आवृत्ती बघण्यासाठी भेटेल। स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे, जे की तुम्ही पोलीस भरती 2004 तयारीसाठी हे पुस्तक वापरू शकता। अजून थोडंसं छोटं पुस्तक पाहिजे असेल, कारण यामध्ये आपल्याला भरपूर प्रश्नपत्रिका भेटतात, थोडंसं मोठं पुस्तक आहे। ठीक आहे, तुम्हाला थोडंसं छोटं पुस्तक पाहिजे असेल प्रॅक्टिस करण्यासाठी तर तुम्ही पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक वापरू शकता। यामध्ये देखील 95 प्रश्नपत्रिकांचा संच दिलेला आहे। 2024 चं लेटेस्ट आवृत्ती
आवृत्ती आहे आणि 2023च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच एकत्रित तुम्हाला भेटून जाईल. या व्यतिरिक्त बुद्धिमत्तेची तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. सर्व पुस्तकं जर म्हटलं तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तके आहेत मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता Amazon, फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवरतून किंवा ॲप्लिकेशनवरतून, किंवा तुम्ही जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट दिली तरी देखील तुम्हाला आरामशीर हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं सर्व काय तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून जर म्हटलं तर पोलीस भरती 812 भाग 1 आणि 812 भाग 2 हे देखील दोन महत्त्वाची पुस्तकं आहेत जे की प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. परंतु जर म्हटलं तर महत्त्वाचं मार्केटमध्ये आलेले हे लेटेस्ट पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ठीक आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कोणतेही पुस्तक वापरू शकता. प्रॅक्टिस करण्यासाठी अतिशय महत्त्वाची हे पुस्तकं असणार आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. तर बघा आता आपण दुसऱ्या विषयावरती चर्चा करूया, इंग्लिश विषयावरती. इंग्लिश विषयाचं जर म्हटलं तर भरपूर प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. ॲज इट इज जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपल्याकडे जवळपास आलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय होता, द कॉफी शॉप इज डॅश द रोड. ठीक आहे. आपल्याला जी गाळलेली जागा आहे, फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न होता. गाळलेली जागा इथं भरायची होती. पुढे जर म्हटलं तर 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, सी रीड्स बुक इन इम्प्रूव्ह हेअर इंग्लिश. ठीक आहे. अशा प्रकारचा इथं प्रश्न होता आणि आपल्याला रॉंग वर्ड इथं आपल्याला रॉंग वर्ड किंवा सेंटेन्स इथं आपल्याला शोधायचं होतं. या टाईपचा एक प्रश्न आला होता. ठीक आहे. चला पुढे आपल्याला करेक्ट वर्ड. ठीक आहे. आपल्याला फाइंड द करेक्ट वर्ड म्हणजे जे पण आपल्याला जे पण वर्ड दिले होते त्यातील आपल्याला करेक्ट वर्ड शोधायचं होतं. बाकीचे इनकरेक्ट असतील इनकरेक्ट वर्ड शोधायचं होतं. बाकी करेक्ट असतील आपल्याला इनकरेक्ट वर्ड इथं शोधायचं होतं. या टाईपचा इंग्लिशवरती पुढील प्रश्न होता. त्यानंतर जर पुढे म्हटलं तर 4 नंबरचा प्रश्न आय एम फाउंड त्यानंतर डॅश रीडिंग न्यूजपेपर अशा प्रकारचा इथे प्रश्न होता आणि फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न होता. आपल्याला जी ब्लँक जागा आहे ती आपल्याला इथं भरायची होती किंवा आपल्याला गाळलेली जागा जी पण आपल्याला योग्य शब्द असेल अक्षर असेल ते आपल्याला इथं टाकायचं होतं आणि योग्य आपल्याला इथं गाळलेली जागा भरायची होती. बघा पुढील आपल्याला 5 नंबरचा प्रश्न म्हटलं तर आय डिड नॉट फिनिश माय होमवर्क लास्ट नाईट अशा प्रकारचं इथं एक वाक्य दिलेलं आहे. इथं कंसात दिलेलं आहे आपल्याला एक शब्द दिलेला आहे कंसात. तर या कंसातील आपल्याला जो शब्द दिलेला आहे त्याचा आपल्याला अर्थ इथं अर्थपूर्ण जो किंवा समान अर्थाचा शब्द आहे तो आपल्याला इथं निवडायचा होता. या टाईपचा एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 6 नंबरचा जर म्हटलं तर आपल्याला इथं गाळलेली जागा भरायचं होतं. फिल इन द ब्लँक या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर प्रोवर वरती प्रश्न आला होता. त्यानंतर प्रिपोजिशन वरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आयडम वरती प्रश्न आलेला आहे आणि त्यानंतर सिनोनिम्स झालं, अँटोनिम्स झालं, यावरती तुम्हाला प्रश्न आले होते. 4 प्रश्न आलेत. इथं शब्द देखील दिलेत. ठीक आहे. तर याचा आपल्याला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इथं ओळखायचं होतं. त्यानंतर टेन्स वरती प्रश्न आलाय. पुन्हा जर म्हटलं तर सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 4 प्रश्न आले होते सांगितल्याप्रमाणे. पुढे जर म्हटलं तर आयडम वरती प्रश्न आलाय. त्यानंतर इथं आपल्याला ग्रामरली जे पण व्यवस्थित करेक्ट सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न झाला. 17 नंबरचं जर म्हटलं तर करेक्शन करायचं होतं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला कंसातील एक शब्द दिलेला आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला योग्य दुसरा शब्द कोणता बसतोय. इथं आपल्याला एक वाक्य आहे आय गॉन टू द जिम बिफोर कॉलेज अशा प्रकारचं एक वाक्य दिलेलं आहे. तिथं गॉन जो शब्द दिलेला आहे कंसातील याऐवजी इथं योग्य शब्द कोणता बसेल ते आपल्याला निवडायचं होतं. या टाईपचा एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर इथं विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 प्रश्न वाक्य क्रमानुसार लावायचे होते. म्हणजे जर म्हटलं तर आपण याला काय म्हणतो पॅराजंबल. ठीक आहे. पॅराजंबल वरती प्रश्न आलेला आहे. 2 प्रश्न आपल्याला जे दिलेले असतात 4 वाक्य दिलेले असतात आणि एबीसीडीच्या क्रमानुसार म्हणजे एबीसीडीच्या क्रमानुसार नाही एबीसीडी जे आपल्याला पॉईंट दिलेले असतात किंवा वाक्याला जे आपल्याला अंक दिलेले असतात. ठीक आहे. एबीसीडी तर त्या क्रमानुसार इथे जोडून आपल्याला योग्य जे पॅराग्राफ आहे किंवा पूर्ण मोठं वाक्य काय तयार होते 2-3 वाक्य रेग्युलर आपण जर जोडली तर कशा प्रकारचे पॅराजंबल मध्ये आपल्याला तयार होतं ते आपल्याला ओळखायचं होतं. या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर 5 प्रश्न उत्तरावरती होते. अशा प्रकारचे 25 प्रश्न तुम्हाला इंग्लिशवरती आले होते. संपूर्ण इंग्लिशचा कसा अभ्यासक्रम होता संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली. हे जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय करतो मी हे पीडीएफ टाकून देतोय. आपल्याला YBD अकॅडमी नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करायचा. तिथे हे पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. यासोबत मित्रांनो अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे कारागृह विभाग पदभरतीची जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुमचा अजून देखील पेपर बाकी असेल तर अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. जे आपल्याला 4 कॉमन विषय असणारे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी आणि यासोबत आपण टीसीएस पॅटर्ननुसार 25 ते 30 प्रश्नपत्रिका तुम्हाला मागील लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिका या नोट्समध्ये देत असतो. म्हणजे नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी आणि मागील टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका हे सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फक्त 160 रुपयामध्ये भेटणार आहे. जर तुम्ही जर कारागृह विभाग पदभरतीची नाही तर लेटेस्ट आता कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल ज्यासाठी तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि त्यासोबत
सोबत लेटेस्ट टीसीएस पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिका। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी हे लागू होणार आहे मित्रांनो, कारण टॉपिकनुसार आपण अभ्यासक्रम पूर्ण केलाय आणि त्यासोबत जर म्हटलं तर महत्त्वाच्या नोट्स आपण यामध्ये उपलब्ध करून देत असतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि चारही विषयांची प्राइस फक्त ठेवलेली 160 रुपये। ठीक आहे, जर तुम्हाला हे जॉईन करायचं असेल किंवा पीडीएफ पाहिजे असेल तर जास्त काय करण्याची गरज नाहीये। हा इथे खाली एक नंबर आहे, ठीक आहे, कारागृह विभाग पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत आपल्या नोट्स आणि बाकी इतर पदभरतीसाठी सुद्धा महत्त्वाचे असणार आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे 160 रुपयाचा आणि त्यानंतर याच नंबरवरती, हा नंबर दिसतोय याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवून द्यायचं आणि खाली पदाचं नाव सांगायचं। ठीक आहे, की या पदासाठी आम्हाला नोट्स पाहिजे। त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील। अशा प्रकारचा आपण फॉर्मॅट ठेवलेले आहे जे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण खूपच कमी किमतीमध्ये म्हणजे 160 रुपयामध्ये 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत। चला पुढे, आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे जीके वरती आपण बोलणार आहोत, कशा प्रकारचे प्रश्न आले होते। यामध्ये आपल्याला फक्त प्रश्न सांगत आहे, प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण तिन्ही शिफ्टचे प्रश्न गोळा करून एकत्रित आपण स्पष्टीकरण बघणार आहोत। कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न आले होते ते आपण बघूया। तर बघा, येथील आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, आम्लवर्ष। ठीक आहे, आम्लवर्षवरती प्रश्न आलेला आहे, पीएच वरती प्रश्न आलेला आहे। पुढील 2 नंबरचा प्रश्न, गोपाल हरी देशमुख यांचे वृत्तपत्र कोणते यावरती प्रश्न आहे। चंद्रयान 3 वरती प्रश्न आहे। कोणाला लोकहितवादी म्हणून संबोधले जाते यावरती प्रश्न आहे। त्यानंतर पुढे सातवाहनावरती प्रश्न आला होता। त्यानंतर यामध्ये जर म्हटलं तर आईच्या अग्रलेखानुसार नाव आपल्याला विचारलं होतं। ठीक आहे, कोणाला आपल्याला पूर्ववत करणारा कोण, अशा प्रकारचा इथे प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर जैन तीर्थकर यावरती प्रश्न आलेला आहे। दिलवाडा मंदिर कोठे आहे, ठीक आहे, यावरती प्रश्न आहे। त्यानंतर 2001 ते 11 कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येचा नकारात्मक दर होता यावरती प्रश्न आहे। विज्ञानावरती 2 प्रश्न आले होते। मुंबई मेट्रोवरती प्रश्न आला होता। स्मार्ट सिटी मिशन, ठीक आहे, यावरती प्रश्न आलेला आहे। जनजातीय गौरव दिवस कधी साजरा केला जातो, ठीक आहे, अशा प्रकारचा यावरती प्रश्न आलेला आहे। पुढे जर म्हटलं तर खादी ग्राम उद्योग मंडळ यावरती प्रश्न आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला इथं आपल्याला युनेस्कोचा वारसा केव्हा मिळाला यावरती प्रश्न आलेला आहे। पुन्हा एकदा प्रश्न समजून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला युनेस्कोचा वारसा केव्हा मिळाला या टाईपचा एक प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, इथपर्यंत जर म्हटलं तर या टाईपचे आपल्याकडे सामान्य ज्ञान किंवा जीएस वरती प्रश्न आलेले तुम्हाला इथं अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील। ठीक आहे, आता बाकी हे जेवढे पण प्रश्न आपण बघितले यांची स्पष्टीकरणासोबत उत्तरं आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत। काय विद्यार्थी आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टचे बाकीचे प्रश्न सेंड करतील ते सर्व प्रश्न एकत्रित आपण आपल्या चॅनलवरती बघण्याचा प्रयत्न करूया। त्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। चला पुढे जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्तावरती आपण विचार करूया। गणित बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर गणित थोडंसं अवघड होतं, विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता इझी लेवलचं होतं। यामध्ये जर म्हटलं तर आयत चौरस यावरती 2 प्रश्न होते। आयत आणि गुणोत्तर मिश्र आधारित एक प्रश्न होता। ठीक आहे, तुम्ही प्रश्न समजून घ्या कसा प्रश्न होता। दिशावरती 2 प्रश्न होते। कोण एक, ठीक आहे, कोणावरती एक प्रश्न होता। त्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला वेन आकृतीवरती प्रश्न होते 2 प्रश्न। वेन म्हणजे तर्क आणि अनुमान, ठीक आहे, वेन आकृती किंवा तर्क आणि अनुमान यावरती प्रश्न होता। ठीक आहे, ते जे आपल्याला विधानं दिली असतात, अनुमाने दिलेली असतात यावरती आपल्याला प्रश्न होता, समजून घ्या 2 प्रश्न होते। त्यानंतर नंबर सिरीजवरती 3 प्रश्न होते। गुणोत्तर काढण्यासाठी 2 प्रश्न होते। ट्रेनवरती 2 प्रश्न होते गणितावरती। त्यानंतर शब्दमालावरती 5 प्रश्न होते। समीकरणावरती 1 प्रश्न होता इझी लेवलचा। सरासरीवरती 3 प्रश्न होते। सरासरी जर म्हटलं तर शब्दमाला, सरासरी आणि नंबर सिरीज यावरती थोडे जास्त प्रश्न होते आणि टेबलवरती 2 प्रश्न होते। ठीक आहे, टेबल सिरीज यावरती 2 प्रश्न होते। तर अशा प्रकारचे गणित बुद्धिमत्तावरती प्रश्न आलेले ते जे की तुम्ही अशा प्रकारचे इथं बघू शकता। बाकी सविस्तर अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलेला आहे, या टाईपचा प्रश्न आले होते आणि बाकी जर म्हटलं तर आपण आपल्या नोट्समध्ये बहुतेक हे सर्व काही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पहिल्या शिफ्टचा संपूर्ण जवळपास 80 ते 90% पेपर कसा होता हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून आलं असेल। ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, त्यावरती आपण नक्की चर्चा करणार आहोत। ठीक आहे, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।